मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर जयंत पाटलांची एकनाथ शिंदेंसोबत अर्धा तास बंद दाराआड चर्चा। अर्थ खात्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला नवनीत राणा हनुमान चालीसा पठणानं उत्तर देणार। उद्या परस्पर विरोधी आंदोलन, पुन्हा ठाकरे विरुद्ध राणा संघर्ष उफाळणार। पुण्यातील कॉन्ट्रॅक्टर खलील शेख आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर, पत्नी आणि 10 जणांवर गुन्हा दाखल, तर व्यवहाराशी संबंध नाही, धंगेकरांनी फेटाळले आरोप। रविवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार। शिवाजी पार्कवर ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिक उपस्थित राहणार। चेंबूर स्कूल बसवर झाड कोसळल्याच्या दुर्घटनेचे मुंबई महापालिकेच्या मासिक सभेमध्ये पडसाद। सत्ताधारी विरोधकांकडून चौकशी अहवालाचा निषेध, विरोधकांचा सभात्याग, तर महापौरांकडून फेर चौकशीचे आदेश। मुंबई महापालिकेमध्ये माणुसकी आणि संवेदनशीलतेचे दर्शन। आंदोलनादरम्यान किशोरी पेडणेकरांना भोवळ, महापौरांसह भाजप नेत्यांकडून पेडणेकरांची विचारपूस। राज्यात आजपासून 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात हलक्या सरींचा अंदाज। मीरा रोडमधील जेपी नॉर्थ सोसायटीमध्ये भीषण दुर्घटना। बांधकामासाठी वापरण्यात येणारी क्रेन कोसळून तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचंही मोठं नुकसान। देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचं आज लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा। हरियाणातील जिंद ते सोनीपत मार्गावर धावणार नवी गाडी। हायड्रोजन तंत्रज्ञानामुळे रेल्वेचं भविष्य बदलणार। नीट फेरपरीक्षेचा निकाल जाहीर। 11,21,000 विद्यार्थी पास। 3 मेच्या पेपरफुटीनंतर 20 लाख विद्यार्थ्यांनी दिलेली फेरपरीक्षा।